मोदी, बायडेन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी झालेत। ते सुद्धा वारकऱ्यांच्या वेशात। ते कसे सहभागी झाले आहेत हे पाहूयात। पंढरीच्या वारीत मोदी, बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग। जागतिक नेते वारकऱ्यांच्या वेशात। आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाची कमाल, वानखेडेंनी आणली धमाल। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, ओबामा, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग तसंच नॉर्थ कोरियाचे किम जोंग उन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, तर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक, याशिवाय रशियाचे पुतिन, हे सगळे जागतिक दर्जाचे नेते पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेत, तेही वारकऱ्यांच्या वेशात। ही दृश्य तुम्हाला खरी वाटतील इतकी समर्पक आहेत, पण हे चित्र प्रत्यक्ष डोळ्यांनी आपण पाहू शकतोय ते आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं अमित वानखेडे नावाच्या अवलियानं ही चित्र बनवली आहेत। तर आषाढी एकादशी ग्लोबल कशी करता येईल आपल्याला, तर याच्यासाठी मी माझ्या डोक्यात विचार आला, समजा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, चीनचे राष्ट्राध्यक्ष हे समजा वारीत सहभागी झाले आणि वारकरी झाले, तर हे कसे दिसतील, कसे एक्सप्रेस होतील, कसे नाचतील। अमित यांनी कोणतंही प्रशिक्षण न घेता ही चित्र बनवली आहेत। लहानपणापासून तंत्रज्ञानाची त्यांना आवड होती, त्यातच राजकीय नेत्यांकडे काम करताना राजकीय आकलनही होतच। मी यूट्यूबच्या माध्यमातूनच शिकलेलो आहे, कारण की मला कुठला ट्विटर किंवा कुठला कोर्स नाही केलेला आहे। पहिले स्टेबल डिफ्युजन या सॉफ्टवेअरवर 5-6 महिने काम केलं आणि या सर्व याच्यात कमांड प्रॉम्प्ट सगळ्यात महत्त्वाचे आहे। की सगळ्यात पहिले पिक्चर स्टाईलमध्ये, कार्टून स्टाईलमध्ये काही पॉलिटिकल लीडरांचे फोटो बनवले। कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI ची सध्या जगभरात चर्चा आहे। AI न जॉब जातील, त्याचे दुष्परिणाम अधिक आहेत असं म्हटलं जातंय, पण कलेसारखी गोष्ट अधिक चांगल्या रीतीनं मांडता येईल असं अमित यांना वाटतंय। यापूर्वी त्यांनी लष्कराच्या वेशात महाराष्ट्रातील प्रमुख नेते तसंच बिझनेस स्टाईलमध्ये विद्यमान आणि दिवंगत नेते अशी चित्रही बनवली आहेत। एवढंच काय, तर पुण्यातील कोयता हल्ल्यातून मुलीचा जीव वाचवणाऱ्या लेशपाल आणि हर्षद यांनाही त्यांनी सुपर हिरो म्हणून प्रेझेंट केलंय। वारकरी संप्रदायात संतांनी नेहमीच मानवतेचा वैश्विक विचार मांडलाय। आता अमित यांनी वैश्विक तंत्रज्ञान आणि मानवतेचा तो वैश्विक विचार यांची अनोखी सांगड घातली आहे। यवतमाळहून संजय राठोडसह सोनाली शिंदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।